मित्रांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा भरपूर प्रकारात असतो. म्हणजे तुमचं मानसिक, शारीरिक, आर्थिक, आध्यात्मिक तिन्ही चारही क्षेत्रामध्ये तुमचा फायदा करत असतो. तर चला तर मग आपण आज योगासनचे 12 आसन आपण आज सुरुवात करू. जेणेकरून काहींना खूप अति राग येतो, ताणतणाव येतो. सध्याच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ताणतणाव, नैराश्य, भीती आणि वजन वाढ वगैरे या सगळ्या गोष्टी सर्रास पाहिल्या जातात. कारण खानपान पण आता वेस्टर्न स्टाईल झालं, त्यामुळं आपण त्याच्यात काही बोलू शकत नाही. पण आपण आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे, त्यामुळं आपण चला सुरू करूया. योगासनाचा पहिली स्टेप म्हणजे तुम्ही सरळ उभे राहा. सरळ उभं राहिल्यावर असे हात जोडा. असे हात जोडल्यानंतर हे असे मागं घेऊन जा. थोडे 5-10 मिनटं असंच थांबा. नॉर्मल श्वास घेऊ द्या. त्यानंतर हे हात असे खाली घेऊन जा. असे खाली घेऊन गेल्यानंतर तुम्ही जागा बघा. थोडीशी मला ॲडजस्ट होते, त्यामुळे मी थोडं बाजू करतो. शक्यतो हात हळूहळू तुमचे खाली जमिनीवर टेकतील आणि हे जे कपाळ आहे हे या गुडघ्याला टेकतं हळूहळू. नॉर्मल श्वास घ्या आणि हळूच उजवा पाय पुढे घेऊन हे हात असे आणि मान अशी माग. हे असं. यानंतर मान अशी मागं हळूहळू घ्यायची. धनुष्यबाणासारखं आपण रनिंगला कसं जातो त्याप्रमाणे अशी पोझिशन घ्यायची. नंतर असं मान मागं, पाय मागं, मान बरोबर धडाच्या आणि याच्या बरोबर या साईडला घेऊन जायची. नॉर्मल श्वास जाऊ द्या. घेत राहा. नंतर तुम्ही खाली जायचे. गुडघे आणि नाक खाली टेकायचं. पूर्ण भार हातावर. नंतर मान मागे, हात असे. पुन्हा आहे त्याच पोझिशनला मान मागं बरोबर झाडाचे आणि पायाच्या मधोमध सरळ बघण्याचा प्रयत्न करा. नंतर उजवा पाय पुढं, मानवर श्वास संत गतीने हळूहळू घ्या. पॉसिबल होणार नाही सुरुवातीला, हळूहळू प्रॅक्टिस होईल. नंतर डावा पाय पुढं, दोन हात समोर, एक कपाळ या गुडघ्यांना टेकतं हळूहळू. नंतर हात मागा असा. शक्यतो सरळ हात आणि हाताची घडी मोडायची नाही. हाताची जी नमस्कार मुद्रा आहे ती मोडायची नाही. नंतर परत आपलं ॲज इट इज. थँक्यू मित्रांनो. बाकी डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी की त्याचे फायदे किती आहेत, काय आहेत ते, जेणेकरून चेहऱ्यावर तो ग्लो येतो. पण हा तर फार दूरचा आणि फायदा आहे. पण मेन फायदा असा की मानसिक जो फायदा आहे तो खूपच अप्रतिम आहे. तुम्ही एक जरी योगासन केलं ना तरी तुम्हाला जाणवेल की दिवसभरात आपण किती त्याचा फायदा होतो ते. चला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डायबिटीस मुक्त भारत. धन्यवाद.